दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गव्हर्नमेंट कॉलनी बांद्रा पूर्व इथे राहणाऱ्या सौ निलिमा प्रकाश रामेकर या बहिणींना भेटून आपण सुरुवात करणार आहोत. आजच्या भागाला बघणार आहोत. खरं तर यापूर्वी आपण गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये याच परिसरामध्ये आलेले आहोत. पण असं होतं ना का एकदा त्या परिसरात येऊन गेल्यानंतर पुन्हा SMS पाठवले जातात, आमंत्रणांची संख्या वाढते आणि मग नेमकं आम्ही कुठे आलो हे कळत नाही. आज आपण गव्हर्नमेंट कॉलनीतल्याच बांद्र्यातल्या रामेकर कुटुंबाला भेटूया. बघूया काय म्हणताय रामेकर कुटुंब. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या पटकन उखाणा घ्या. बांदेकर भाऊजींचं नाव आहे आदेश. प्रकाशरावांना म्हणते लग्नाच्या पुढच्या वाढदिवसाला जाऊ आपण विदेश. अरे वा. परदेशात घेऊन जा. थँक्यू. द्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी मुलगी. नमस्कार. ही माझी भाची. पेरेंट्स कडे डान्स यायला जाते. बरं बरं. या माझ्या मोठ्या वहिनी. नमस्कार. या पाटील वहिनी आमच्या शेजारी. या अभंग वहिनी. हो हो हो. ही माझी बहीण आहे. नमस्कार. आणि हा माझा भाचा. नमस्कार. आणि हे पाटील भाऊ. नमस्कार. आज माझे जरी कोणी आले नाही तरी हे माझे भाऊ. अरे वा. नमस्कार. आणि बाकी आणि हा सगळा माझा परिवार आहे. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पैठणी साडीला जरीचा काठ, शिवाजीरावांचं नाव घेते आहे होम मिनिस्टरचा थाट. पहिला बांद्रा फेस्ट, पहिला फरहान अख्तर, राजेंद्रचं नाव घेते. सगळ्यात चांगले आहे मात्र होम मिनिस्टर. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? नागपूरचं. नागपूरला कुठे? नागपूरला महालमध्ये. आणि कोण कोण राहायचे तिकडे? घरी आई वडील आमची सगळी जॉईंट फॅमिली. आणि बाबा काय करायचे? बाबा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होते. सगळ्या हॉस्पिटलला वगैरे माल सप्लाय करायचे. मग मुंबईत लग्नाच्या आधी कधी आला होतात का? नाही कधीच नाही. कधीच नाही. वर्धेवरून SMS करता करता तुम्ही वर्धेत नाही आले पण मी मुंबईत आली. अरे म्हणजे किती वर्ष आहे लग्नाला? लग्नाला 23 वर्ष. 23 वर्ष. आम्ही अजून गेलो नाही ना वर्ध्याला. हो या जरूर आमच्या वर्धेला. हो हो. नाहीतर हळूहळू वर्ध्यातल्या सगळ्या जणी ज्यांची लग्न ठरायचे ते पटापट लग्न करून मुंबईत यायचे. बरोबर. मिस्टर काय करतात? मिस्टर PWDला सेक्शन इंजिनियर आहे. बोलवा. हो या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. बसा. तुमचं बालपण कुठलं? माझं वर्धेलाच झालं. वर्धा. लहानपणी तुम्ही वर्ध्यात खेळ वगैरे खेळला असाल? हा हा. खेळ वगैरे. कुठल्या खेळांची आवड होती? आम्ही साधारण क्रिकेट वगैरे असंच खेळायचो. क्रिकेट वगैरेच आवडायचं. तुम्हाला कुठले खेळ आवडायचे? मला आपलं भोवरा कंचे. कंचे? हो. हे कंचे म्हणजे काय असते? कंचे म्हणजे आपले असं चौकोन गोल. ते इकडे गोट्या म्हणतात त्याला. आम्ही कंचे म्हणजे ते गोलामध्ये ते कंचे सगळे ठेवायचे आणि मारायचं आपण. बरंच अंतर राहायचं होतं. असं दुसऱ्या कंच्याने मारायचं. असं हाताने हे करून. अच्छा अच्छा. असं करून आणि त्या गोल मधून ते कंचे जितके बाहेर येईल तितके आपण
जास्त जिंकतात. घरी घेऊन जायचे? हा, घरी घेऊन जायचे. आजही माझे अजूनही डबाभर कंचे आहेत. तिकडे गावाला? पण ते अधमंद जाता की नाही? हो जातो. मोजता की नाही त्या? कोणतरी घेईल बाकी काही नाही. आता भाचे आहे ना छोटे छोटे सगळे खेळणारे. कंचे हा काय गोड नाव आहे ना खेळाचं. ते असले खेळ तुम्ही नाही खेळला? नाही, मी जास्त नाही खेळलो. मी फक्त क्रिकेट आणि इंडोर गेम मध्ये कॅरम खेळत होतो, बस 2. अच्छा, बाकी असले खेळ नाही, असले खेळ नाही खेळलो. यांचे म्हणजे बोंबा करेक्ट. हो की नाही? मला मुलांचेच खेळ आवडायचे. त्याच्यामुळे मला सगळे वाघ्या बंड्या असंच म्हणायचे. काय म्हणायचे? वाघ्या बंड्या. तुम्हाला बंड्या म्हणायचे लहानपणी? हो, कारण मी खूप खेळायचे. त्याच्यामुळे मला आता मुलगी म्हणून कोणी असं नाव घ्यायचंच नाही. माझ्या घरचे सगळेजण मला वाघ्यान बंड्याच म्हणायचे. वाघ्या? हा. आणि माझा लहान भाऊ होता ना, तो बिलकुल ऐकायचाच नाही. आमच्या मध्ये मध्ये यायचा. मग मी त्याला मार मुदाड करायची, पुन्हा आई जाऊन येऊन द्यायची घरी. पण तो मार मुदाड हे काय असतं? मार मुदाड म्हणजे मला जरा सांगा तरी. चांगलं त्याला बिदडून काढायची असं. हो. आणि मग पुन्हा तरी तो पुन्हा घरी गेला की पुन्हा माझ्यामध्ये यायचा. आणि मला तो आलेला काही चालायचं नाही, खेळूच द्यायचं नाही. या मुलगी हे असं मार मुधाड तुम्हाला झाली आहे का कधी? नाही, म्हणजे बाबांकडनं झाली. काय सांगाल आईबद्दल? आई इतकी मस्ती करायची, इतके खेळ खेळायची. तुम्ही कधी खेळ खेळला? नाही, मी कधीच खेळ खेळली नाही. माझा फक्त अभ्यास आहे की अभ्यास. आता हे फ्लॅट सिस्टीम मध्ये कुठे राहिले खेळ वगैरे? तेव्हा आम्ही भरपूर खेळलो. घरातली आवडच नव्हती. मुलींचे ते बाहुली खेळू दे, खेळभांडे खेळू दे, ते तर आवडायचंच नाही. सगळेजण म्हणायचे चुकून मुलीच्या जन्माला आली, तो मुलगाच पाहिजे होती. असं. बरं, लग्न तुमचं कधी झालं? 91 साली. 91 साली. मग लग्न करून इथे झालात? नाही, काही दिवस वर्धेला होतो, मग इथे 2006 आलो. कसं झालं मुंबईत स्वागत? मग खूप आम्ही आलो ते खूप पाऊस होता. खाली टोंगळा टोंगळा पाणी. टोंगळा टोंगळा हे काय आहे? अरे बापरे, तुम्हाला आमचे विदर्भातले शब्द पण तरी सांगा ना. टोंगळा टोंगळा म्हणजे काय? टोंगळाभर पाणी होतं. अच्छा, हे टोंगळाभर पाणी. मला काय वाटलं आजूबाजूच्या झाडावरचे टोंगळे खाली उतरले. डोंगरे डोंगरे. ही नाली वगैरे काही मला दिसलीच नाही. आम्ही टॅक्सीतून उतरलो. मी आपली भरभर पाऊस खूप त्याच्यामुळे यायला गेली तर त्या नालीतच माझा पाय गेला आणि जे धाडधूड मी पडली. धाडधूड? हो. तर मग 3 शब्द मिळाले. धाडधूड, टोंगळा टोंगळा आणि मार मुधोड. अरे वा, काय धंदडीत शब्द आहेत विदर्भातले. आणि मग पुढे? मग काही नाही, मला एकदम ही पण रडायला लागली की आपलं जे सामान आहे ते काही आणायचं नाही, आता आपण वापस चाललं जाऊ. इथे आलो त्या आम्हाला म्हणजे आम्ही एकटं या खोलीतच कितीतरी दिवस, 4-5 दिवसांनी आमचं सामान आलं. पण आमच्या खाली जे जामसंडेकर म्हणून आहेत काका काकू, त्या लोकांनी आम्हाला खूप मदत केली. आता काय वाटतं, इथे राहायला पाहिजे का मुंबईत आवडतं का? आता तेव्हा काय झालेलं, आमचे सगळे नातेवाईक तिकडे असल्यामुळे फार इकडे जास्त कोणी नव्हतं, फक्त या आमच्या काकू होत्या. त्यामुळे आपल्या तिकडे जावं असं वाटायचं. पण आता मुंबई, सगळे फ्रेंड सर्कल, त्यामुळे आता मुंबई. कसं जमलं? कसं तुमच्या दोघांचं ठरलं कसं? अरेंज मॅरेज. पण कसं काय? हे बघायला आले माझ्या मावस भावाने. त्यांना कोणी सांगितलं बघायला जा म्हणून? ते झाले पाहायला. तिचे एक मावस भाऊ आहे, त्यांच्यातर्फे ते स्थळ आलं. बर. आणि मग बघण्याचा कार्यक्रम झाला नागपूरला. आठवतो तो दिवस? हो हो. किती जण आले होते? मी आलो होतो, माझी आई आणि बहीण आणि एक जावई आले होते आमचे. असं टोटल इतके लोक. काय बोलले होते तेव्हा तुमच्याशी? नाही, विशेष काही नाही बोलत. नाही, तेव्हापासून गप्पच आहेत ते. हो, ते जरा कमीच बोलतात. हो. हा, मीच जास्त बोलते. हो. आणि मग पुन्हा त्यांनी वर्धेला बोलवलं, नीट बघितली नाही म्हणे मुलगी. मग पुन्हा वर्धेला आम्ही गेलो. किती जण? मग सगळेच, आई बाबा वगैरे. परत गेलं. मग ह्यांनी लगेच ओकेच केलं? हो, मग ओके केलं. आणि मग त्यानंतर किती दिवसांनी लग्न झालं? लग्न आमचं मग मार्चमध्ये हे झालं, बघण्याचा कार्यक्रम झाला, नंतर डिसेंबरमध्ये लग्न झालं. मग म्हटलं इतक्या वेळ परत आपण सगळं हे एकमेकांना ओळखता येतं, सगळं हे करता येतात, कम्युनिकेशन होतं, त्यासाठी म्हणून स्पॅन घेतला. मग 8 महिने एकमेकांना ओळखता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. लांब राहून ओळखत होता का? जात होता? यायचं मी वगैरे. घरी यायचे ना, महिन्यातून एकदा यायचे, पत्र पाठवायचे. हो, त्यावेळेला फोन वगैरे नव्हते ना, मग पत्र पाठवायचे ते. हा, काय लिहायचे साधारण? आता ते कसं सांगणार? काय बघा ना, म्हणजे हल्ली SMS काम करणारं काम पूर्वी पत्राने व्हायचं. पण त्या पत्राला लगेच उत्तर जायचं का?
नाही मी फार कमी टाकलं. मग तुम्हाला असं वाटायचं नाही की आपण पत्र पाठवतो आपल्याला उत्तर येत नाही? वाटायचं मला तसं, पण तरी मी वारंवार सारखं पाठवायचं. म्हणजे तुम्ही पत्र मीच पाठवायचं ते बोलत नव्हते ना म्हणून मग लिहून पाठवायचे मला. आणि तुम्ही बोलायचं? हा, मी सारखी बोलायची. पण आता ते जास्त बोलतात, मी कमी बोल. ह्यावर कोण विश्वास ठेवेल का? आपण सगळे बघतो आहोत, ऐकतो आहोत. बरं, आता या ठिकाणी वजनाचा काटा आणि वजनाच्या काट्यावर जेवढं वजन सांगणार तेवढं गोळा करणार का वहिनी? बघूया. वजन 777 ग्रॅम. 777. वेळ सुरू झाली. अजून घेऊन ये वस्तू आतून पटकन. 1 मिनिट पूर्ण झालेला आहे. थांब थांब थांब. हा टाक. अंगठी टाक. हां, एकच ग्रॅम हवाय. रुमाल टाक. रुमाल टाक. 30 सेकंद राहिले. 20 सेकंद राहिलेली आहे. 20. मोजा किती वस्तू आहेत? 1 2 हे घ्या, हे मागे घ्या. 3 4 5 6 ही रिंग एक आहे. 7 हे पैसे. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 4,200 रुपयाचं बक्षीस मिळालं. वेळेत जर खेळ पूर्ण केला नसता किंवा मी बरोबर झालं, अभिनंदन असं म्हटलं नसतं तर कोणाला पाहिजे तो मार मुधाड काय तो. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी, कळलं का? पण त्याआधी मिस्टरांनी स्वभावात काय बदललं पाहिजे? एक बदल सुचवा. तसं बदल करण्यासारखं काहीच नाही का? म्हणजे सगळं स्वभाव चांगला आहे एकदम. हो, बरं बरं. आणि आमच्या वहिनींनी काय स्वभाव बदलायला पाहिजे? ते कधी कधी थोडी जास्त बोलते, तर थोडं एखाद्या वेळी थोडं कमी बोलावं असं सजेस्ट करील. कमी बोलायला पाहिजे. आता ते बोलले ना, पण मुलांचं काय म्हणणं आहे? माझे आई बाबा खूपच फ्रेंडली आणि सपोर्टिव्ह आहेत एकदम. मी एकुलती एक आहे, त्यामुळे माझे लाड तर खूप झाले, पण कधी अति लाड होऊ दिले नाही. आई तर म्हणजे मला माझ्या मैत्रिणीसारखीच आहे. मी माझी प्रत्येक गोष्ट आईसोबत शेअर करते. वा वा. बोला. मी त्यांचा भाचा आहे. मामा मामींचा स्वभाव एकदम कूल, ऑल टाइम हॅपी असा असतो. म्हणजे कधी त्यांनी आम्हाला रागवलं वगैरे नाही. हा माझा भाचा आहे, पण अर्ध्या रात्री जरी मी त्याला फोन केला तरी तो माझ्यासाठी धावून. अरे बाबा, कुठे असतो तो? ऐरोली सॉफ्टवेअर कंपनीत आहे, कॉग्निझंटमध्ये. बरं, द्या पुढे. कोण अजून बोलणार? मामा आणि मामी एकदम छान आणि एकदम मनमिळावू स्वभावाचे आहेत. आणि मला सगळ्यात जास्त आवडतं मामीचं म्हणजे मामीचा स्वयंपाक. मामी इतका मस्त स्वयंपाक करते की इकडे आली की मी खूप जास्त खाते आणि व्यवस्थित खूप मजा येते. हा, आणि मामी गप्पा पण खूप छान मारते. ते दिसतच आहे मामी आणि मामा मामाला जेवायला देत नाही. आणि आता अभिनय करणार आहेत. हा, पण तुमचे सगळे माहेरचे गावी आहे. पण मला सांगा, आता सगळे मिस करतील. खूपच मिस. सगळ्यांनी खूप प्रयत्न केला प्लेनचं तिकीट पासून त्यांनी प्रयत्न केले. एक दिवस जरी मधला असताना तरी पण जमलं. तुम्ही कोणाला मिस करताय आता? आज माझ्या वडिलांना. वडील ज्यावेळेला गेले त्यावेळेला मी पोहोचू सुद्धा शकले नाही. प्लेनने नेलं यांनी, पण जास्त वेळ ठेवू नाही शकले थोडी. त्याच्यामुळे मला माझ्याकरता खूप होतं मला माझ्या वडिलांना. बरं वहिनी,
आता मला सांगा, वर्ध्याला सगळे टी व्ही समोर बसलेले आहेत, कार्यक्रम बघतायत, त्या कॅमेऱ्यात बघून सांगा, काय सांगाल? माझ्या सासूबाई त्या सुद्धा अगदी आतुरतेने माझ्या ह्याची फोन हे वाट पाहत असतात. दर बुधवारी मी त्यांना फोन करते. माझे लहान दीर आत्ताच वारले, त्याच्यामुळे त्याच्याही लहान लहान मुली आहेत, पण सगळ्या काकूंसाठी म्हणजे उत्सुकतेने वाट पाहतो सगळ्यांची. म्हणजे मी जेव्हा जाईन त्या ते अगदी दारात येऊन माझी काकू येणार म्हणून वाट पाहत असतात. अरे वा. आणि कधी जाईल कशी? आज जातो आम्ही 6 महिन्यांनी वगैरे नेहमी जातो. आणि नागपूरला माझी आईची तर खूप इच्छा की मी म्हणजे तुझा कार्यक्रम पाहायला येईलच. मग आता बघतायत तो काय कार्यक्रम? मग आता टीव्हीवर बघते नाही. आई नमस्कार आहे तुम्हाला. नमस्कार केला, मी पण नमस्कार केला. बर, आता आई या अभिनय करणार तो तुम्ही बघा आणि तुम्ही सगळ्यांनी यांना बक्षीस मिळवून द्या. हा, तयार आहात सगळे? चला. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, अभिनय. पोटांची हालचाल नाही. नवीन आहे. बरोबर, जमतंय. पोटांची हालचाल नाही. अभिनंदन. कोणामुळे कळलं सांगा? मामा कसे उभे राहिले? कसे उभे राहिले? झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. गाणं ओळखायचं मराठी. वेळ सुरू झाली. बासरी. नागिन डान्स आहे का? लग्नाचं गाणं आहे का? नवीन आहे. राजांच्या काळातलं आहे का? गवळण आहे का? गवळण आहे. 9 8 बोलू नका. 7 3 वेळ संपली. बरं, मला सांगा, ही काय वाजवत होती? बासरीची ऍक्टिंग करायला गेलो मी. सनई बोलले. यमुनेच्या तीरी काल पाहिला. आता म्हण ओळखा. म्हण. वेळ सुरू झाली. साष्टांग नमस्कार. म्हण. दंडवत. साष्टांग दंडवत. दंडवत करीत मी तुला. राम राम. म्हण आहे. म्हण. दंडवत एक शब्द. मागे या. म्हण आहे. आकाशात आभाळ. देखले देवा दंडवत. झी मराठी कडून मोत्याचे तोडे. अभिनंदन. आणि आता कुणाचं नाव जाहीर होणार ते आपण बघणार आहोत. एक चिठ्ठी काढायची आहे. एक चिठ्ठी काढायची. व्हेरी गुड. नाव आहे कविता सुराडकर. तुमचं नाव सांगा. कविता शिवाजी सुरडकर. बर, नाही तो टीव्हीत येणार. म्हटलं एवढ्या का ओरडत आहेत? कोण कोण असतं घरी? 2 मुलं आहे, मिस्टर आणि भाऊ वगैरे. राहायला कुठे तुम्ही? इथंच आहे. 330 झाडावर. 330 बिल्डिंग नंबर. 330. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 10-10 संधी. या रेषेवर चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा. त्या बॉलिंग बॉटल पडल्या पाहिजेत. पहिली लाईन आहे जी गुलाबी रंगाची, त्याला गुण आहे 1. त्यानंतरची पिवळी 1 गुण. त्यानंतरच्या ज्या 2 आहेत त्याला आहेत 2 गुण. आणि जर सगळ्यात पुढे असलेले निळी प्लास्टिकची बॉलिंग बॉटल पडली तर 3 गुण. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे तुमच्यापासून सुरुवात.
1 2 3 5 या वहिनींची गुणसंख्या आहे 5 आणि 5 पेक्षा जितके जास्त गुण तितकी पैठणी तुमच्या घरी. बघूया काय होणार. दोन 4 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सुराडकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रामेकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.